बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीकरिता नांदेडमध्ये भिक्खू महासंघ आणि बौद्ध बांधवांनी भव्य मोर्चा काढलाय। या मोर्चाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी पाठिंबा दिलाय। या आंदोलनाचा पुढील टप्पा दिल्लीत जंतर मंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। पाहूया या मोर्चाचा विशेष अहवाल। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात हल्ला बोल हल्ला बोल केंद्र सरकार पर हल्ला बोल नीतीश सरकार पर हल्ला बोल केंद्र सरकार मुर्दाबाद नीतीश सरकार मुर्दाबाद केंद्र सरकार मुर्दाबाद 1949चा ऍक्ट रद्द आणि 1949चा कायदा महाविहार आमच्या हक्काचे महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे। नांदेडमध्ये बुद्धगया महाबोधी महावीर मुक्तीसाठी हजारोंच्या उपस्थित भव्य मोर्चा निघाला। कृषी उत्पन्न बाजार समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। बौद्ध भिक्खू महासंघ आणि बौद्ध समाजाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। बुद्धांच्या टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। महाबोधी महावीर भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्याची मुख्य मागणी करण्यात आली। सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास दिल्लीत जंतर मंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। नांदेड शहरात कडक पोलीस बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला। या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळाले। भिक्खू महासंघाच्या नेतृत्वाखालील या मोर्चामध्ये महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं भिक्खू महासंघाने स्पष्ट केलं आहे। विश्वभरातील बौद्ध भिक्खूंचं भिक्खुनींचं बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो 1949चा जो ऍक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे। त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो 1949चा ऍक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे संपूर्णतः बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 25 मार्च 2025 रोजी हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता। अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते, युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता। त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल 1 ते 2 लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते। तत्काळ हा ऍक्ट 1949चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बौद्ध विहार महाबोधी महाविहार बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं ठिकाण बौद्धांचं श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। जर बिहार सरकारने किंवा केंद्र सरकारने 1949चा ऍक्ट बदलून जर नवीन ऍक्ट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याविषयीचा महाबोधी महाविहार जर नाही केला तर निश्चित आम्ही सांघिक म्हणजे विचार घेऊन पुढच्या आमच्या दिशा ठरवल्या जातील। ऑल इंडिया भिक्खू संघाची बैठक औरंगाबाद सारख्या महानगरामध्ये झालेली आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे आंदोलन छेडण्यात येणार आहे। भिक्खू संघ मोठ्या संख्येनं दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे उपस्थित राहणं अजून तारीख निश्चित झालेली नाही, परंतु अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, आंबेडकरी समाजातील सर्व नेते असतील आणि समस्त बौद्ध समाज असेल, आम्ही सर्व सांघिक विचार घेऊन पुढची दिशा आमची निश्चित आम्ही ठरवून महाबोधी महाविहार आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये उमटलेला आवाज आता दिल्लीतही पोहोचणार आहे। या आंदोलनाला सरकार कसा प्रतिसाद देते आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।